जय श्रीराम. 111 आपण श्री ब्रह्मचैतन्य बंधुले महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो आणि आजचा हा 112वा दिवस. गोंधळ सातारा महाराष्ट्रातील तो संत जे आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचं जप केले आणि श्रीरामाच्या जीवनाची माहिती सगळ्यांना साध्या सोप्या भाषेत सांगतो. ना कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, सगळ्याला काढावं, त्या नामस्मरणाचे काही फायदे आहेत हेच त्यांनी हे 365 दिवसांच्या वर्षभराच्या प्रवचन पुस्तकात दिलेलं आहे. आणि प्रत्येक दिवसासाठी एक जे वाचायला 3-4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं वाचनाची खूपच आवडी नसेल, काही जमतच नसेल, ऑफलाईन तुमच्याकडे फिजिकल पुस्तक असेल, ऑनलाईन वाचा. आणि वाचायचं कंटाळा असेल, अशा प्रकारचे रेकॉर्डिंग असणारे ज्या व्हिडिओज असतील त्याचं तुम्ही श्रवण अगदी फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. आता आहे 112व्या दिवसाचं जे प्रवचन आहे त्याचं शीर्षक आहे सत्सभा सभापती. संत सांगतील त्याप्रमाणे वागेल. ते मंगलकार्य सर्वाधिक गणपतीचे आवाहन करतात. पण आपण गणपतीला या सगळ्या प्रकारचे विघ्न आणतो, म्हणजे विघ्नहार देखील म्हणतात. मग तसं आपण प्रथम आवाहन करतो आणि सगळ्या कार्यक्रमापैकी सर्वात शेवटी त्याचे विसर्जन करतो. त्याचप्रमाणे अनुसंधानाचे जे पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी. लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक होतो, पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्या पैसे मारतो. जे नामस्मरण करण्याकडे इतकं तल्लीन व्हावं की आपलं देहच आपण विसरून जावं, इतकं नामस्मरण तल्लीन तसे ठेवले. जे हे करत असताना जसे ठेवायचं असेल तसे ठेवा. आपला विसर करून देऊ नका, एवढी भीक करावी अशी गुरुच्या ठिकाणी प्रार्थना केली. जे आपण हे जे काही करतोय ते आपण स्वतः करत नसून ते त्याच्या सत्तेने होते, गुरूंच्या सणावर होते, संतांच्या सणावर होते, त्याच्या ईश्वराच्या इच्छेने होते. एवढं आपण लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून अहंकार इगो लावतो. भगवंताला विसरून भजन करू नका. भगवंताची आठवण आली, जी आठवण ठेवून भाषी जरी आपण आणली तर त्याच्याशिवाय जास्त आहे. जगाच्या लाजेला घेऊन भगवंताला अंतर देऊ नये. हे कोणीतरी म्हणते येऊन दिवस तुला नामस्मरणाची की देवाच्या भक्ताची काय गरज नाही, वय झाल्यावरती किंवा म्हातारा झाल्यावरती करू. ह्या सगळ्या गोष्टी लोक काही म्हणतील म्हणून सोडून दे. म्हणजे भगवंताची नियमित प्रार्थना केला तर नमस्कार. मी कोण आहे याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही तो दुसरा हे बघावं. मी आपतेष्टांचा, बायका मुलांचा, आई-बापांचा तर नाहीच, पण मी देहाचा आणि मनाचा आहे. जे आपण आत्मा आहोत हे आपण लक्षात असलं पाहिजे. आपला देहात्माने ह्या पृथ्वी तलावरती आपण येऊन हे कर्म करत असतो, तर आपण देहाने असे करता करता जो आहे तो मी. अरे समाधान एकपणातच आहे, अद्वैतात आहे. म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान तो कमी करावा. तो कमी कसा होईल हे बघावं. जे आपलं काम इगो हा सगळ्याच्या सगळ्यात समोर असतो, तो जो आपण कमी केला तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील. याच करता मी करता नसून मी देव करता समानावे सर्वांभोवी भगवंताव पाहा. सत्सगाम सत समागम करावा. सत समागम म्हणजे सत्याचं समागम. सत्पुरुषांच्या वचनामध्ये विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा सत्संग. म्हणजे संत जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं कार्य करू. संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा, त्यांच्या चालीने चाला, त्यांच्या समान गवा समान दैत्य मानू नका, दैन्य मानू नका. जे तुमची एकसारखी विषयातील लढच बघून भागवतील ते संत नव्हे. म्हणजे जे तुम्हाला प्रपंचात मदत करतील ते तुमचे खरे संत नाही. भगवत कपडे घायला पाहिजे संत नाही. त्याने तुम्हाला गाडी बंगला घोडा मुलं बाळ अशी काहीतरी लौकिक गोष्टी किंवा प्रपंच गोष्टी मिळवण्यासाठी मदत केली ते संत नाही. खरे संत विषयांची आसक्ती कमी करतात. अशा संताला शरण जावे. निर्विषय चित्त संतांना करता येतील, जे विषयापासून अलिप्त राहणार
हे संत आपल्याला शिकवतात. संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. तळमळ उत्पन्न देणे ही संतांची खरी कामगिरी. संतांची भाषा कळण्याची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते. संत सांगतील त्याप्रमाणे जग संतांच्या असणे शक्यच नाही. जे देहात असले वस्तू देहात राहिले ते संतच होते. आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय कारण म्हणजे संतांना आपलं ओळख येत नाही हा आपला problem. नामाच्या योगाने संत आपल्याला ओळखतात. पण नामस्मरण केलं त्याच्या इच्छेने तर आपल्याला संत सोडता येतात, ओळखता येतं, सोडता येतं आणि टिकवता देखील. जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल. त्याला कुठे अडणार नाही. पण जो नुसत्या शब्दज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्त सुटणार नाही आणि त्याचं जीवन सार्थक लागणार नाही. म्हणजे आपण काहीतरी करावं, काहीतरी मिळवावं म्हणून ते करणं चांगली गोष्ट नाही. आपल्याला खूप ज्ञान झालं, हे करतो ते करतो अशा प्रकारच्या पुढच्या अहंकार नाही ठेवत. फक्त त्याच्या श्रद्धेने नाम दिलं तरी काम होऊ शकतो. शेवटचं मुख्य संतांच्या पदावर पडले की तो आपली लाज लागतो. जे आपण संतांच्या संगतीला राहिलो, संतांनी सांगितलं तसं आपण वागलो, आपलं जीवन हे आनंदमय हे परिपूर्ण झाल्याशिवाय राहू शकत नाही. टेम्पररी आनंद फक्त विषय असतो. परमनंट आनंद हा त्याच्या नावात त्याच्या भगवंताच्या प्रवचनात करताना जे संत सांगतात नामस्मरण करावं करता करता आपलं ध्यान त्याच्याकडे लावावं, त्याच्या इच्छेने सगळं असं सांगावं आणि त्याच्याकडून जे काही फळ मिळेल ते त्याच्या इच्छेने मिळालं असं सांगावं. तरच आपल्याला चिरकाल टिकणारा आपल्याला आता आपण 11व्या श्रीरामाचे नावाचं जप केलं. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. हे 112व्या दिवसाच्या प्रवचनाचं जे वाचन केलं त्यासाठी तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमच्या बरोबर असंच आनंदाचा सुख असणार आणि आरोग्य राहावं हीच त्या श्रीरामची इच्छा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम.